निवडणूक मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे याच्या नवनव्या सुरस कहाण्या दररोज समोर येत आहेत। पनवेलमध्ये एका बापाला चक्क 268 मुलं असल्याची धक्कादायक बाब मनसेनं उजेडात आणली। तर मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। बाप रे बाप, पनवेलमध्ये एका बापाला 268 मुलं। धृतराष्ट्र कोण, बाप की निवडणूक आयोग, मनसेचा सवाल। मुंबईत 11 लाख दुबार मतदार, पालिका प्रशासनापुढे आव्हान। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमधला घोळ संपत नाहीये। आता हे पनवेलचं उदाहरण घ्या। इथे एका बापाला 268हून अधिक मुलं असल्याची धक्कादायक बाब मनसेनं उजेडात आणली आहे। या 265 कथित मतदारांच्या यादीवर नजर टाकली तर वडिलांचं नाव साधारण एकच दिसतंय, हरीश किंवा हरेश। यावरून संतप्त झालेल्या मनसेच्या नेत्यांनी पनवेलच्या तहसीलदार मीनल भोसले यांना धारेवर धरलं। 268 बोगस मुलं मतदानाला आली तर त्यांना चोपणार असा इशाराही त्यांनी दिला। लाईटली घेऊ नका अजिबात, काय होणार मी सांगतो। ही माणसं येणार ना मतदानाला, यांना मारणार, मी चोपणार तिथे। त्यावेळी जे काय होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार, ज्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे त्यांना चोपणार एकेकाला। आत्ता सांगतो तुम्हाला, हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे, तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला, नाही तर मारणार त्यांना तिथे। आत्ता सांगतोय तुमच्या समोर, इथे काय कारवाई करायची, गुन्हे नोंदवायचे नोंदवा। दरम्यान मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळलं। या दुबार मतदारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका कामाला लागली। एकीकडे मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, तर दुसरीकडे याद्या दुरुस्त करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलंय। मुंबईत एकूण मतदारांची संख्या 1,03,00,000, त्यापैकी 10% म्हणजे 11 लाख मतदारांची दुबार नावं। एका मतदाराचं 103 वेळा मतदार यादीमध्ये नाव। मुंबईमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळीत। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक 8,207 दुबार मतदार। माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग 198 मध्ये 7,295 दुबार मतदार। महानगरपालिकेचे जे कर्मचारी म्हणून पाठवले जाते ते मुळात कॉन्ट्रॅक्टर आहेत, अशी मुलं आहेत। 12 दुबार यादी आहे तर 2 किंवा 3 लोकांच्याच घरात जात आहेत, आणि त्याच्यामुळे पुन्हा आमच्यावर म्हणजे सर्वपक्षीय राग, आणि जास्त करून शिवसेना इथे काम करत असल्यामुळे हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत इथले स्थानिक, त्यांच्यावर लोक रागवत आहेत। कारण महानगरपालिकेत 2 कडे जात आहेत, 10 लोकांकडे जातच नाही। या दुबार मतदारांवर आता मुंबई महापालिकेची करडी नजर असणार आहे। दुबार मतदारांना मुंबई महापालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात येते। संबंधित मतदार कोणत्या मतदान केंद्रावर जाणार हे निश्चित केलं जात आहे। मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडनं हमीपत्रही घेतलं जात आहे। यापैकी एखाद्यानं 2 वेळा मतदान करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाणार आहे। सांगली गाव आहे, माझं सांगलीला मतदान आहे, तर मला ते कट करायचं आहे, मला फोर्टमध्ये ठेवायचं, तर तुम्ही इकडे करू शकता। हे तुम्ही फॉर्म भरा, ह्या बूथमध्ये तुमचे नाव रजिस्टर राहील, तिकडचं तुम्हाला कट करावं लागेल, ही सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। त्याच्यावरती खाली सही घेते, मोबाईल नंबर घेतात आणि हमीपत्र घेते की जर तुम्ही असं दुसरीकडे मतदान केलं तर त्याच्या जे काही शिक्षा असेल त्यास पात्र राहू असं सांगितलेलं आहे। मतदार यादीतील लाखोंच्या संख्येतील दुबार नावं शोधणं आणि ती मतदार यादीतून वगळणं हे मोठं आव्हान मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोगासमोर आहे। त्यामुळे दुबार मतदारांना आळा बसणार का हे येणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल। रवी खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।